आता आपण नुब्रा व्हॅलीकडे जाणार आहोत खारदुंगला मार्गे. बहुतेक हुंदर वगैरे बाजूला बघता तुम्ही, सगळ्या बाजूने नुसतं बर्फ आहे. 17,982 फूट. वा, हाच रोड तुम्हाला सियाचीन कडे घेऊन जातो. बाजूला याक चारतायत बघा सगळीकडं. नक्की तुम्ही हिमालयात आलाय का राजस्थानला तेच कळत नाहीये. जवळ येऊ नको. इथं उंट असू शकतात अशी कल्पनाच केली. उकला उकला. आता आपण नुब्रा व्हॅलीकडे जाणार आहोत खारदुंगला मार्गे. बहुतेक हुंदर वगैरे त्या साईडलाच. तर आपला प्रवास आता चालू झालेला आहे. 2 दिवस इथं काढले ॲक्लमटाईज व्हायला. इथलं वातावरण फार डेंजर आहे, त्यामुळं तुम्ही इथं जर 2 दिवस काढले नाही तर तुमच्या ऑक्सिजनचा प्रॉब्लेम होऊ शकतो. बरंच काय काय होऊ शकतं. बघूयात. खारदुंगला जाताना हे परमिट जे आपण काढलंय ते मागितले बघा. ओके ना. राईड स्टार्ट केल्यापासून आपण एक मोजून 10 ते 12 किलोमीटर आलोय फक्त. खारदुंगला अजून 24 किलोमीटर आहे. आणि रोड बघताय तुम्ही, संपूर्ण खारदुंगला जाण्याचा जो रोड आहे हा असाच आहे. त्यात वरती बर्फ असेल तर सगळीकडे चिखलच झाला असणार आहे. बघूयात काय परिस्थिती. आणि असं वाटतं पावडर हातरली आहे ना, वेगळंच वाटतंय ना, चुना हाणल्या. बहुतेक हा फ्रेश स्नोफॉल असणार आहे. साऊथ कुल्लू मध्ये आता आपण, आणि ह्या कुल्लू मध्ये चेकपोस्ट आहे. इथं कदाचित आपलं सगळं चेक करतील, परमिट वगैरे. तर खारदुंगलाचा जो टॉप आहे तो अजून 12 किलोमीटर आहे. बाजूला बघता तुम्ही, सगळ्या बाजूने नुसतं बर्फ आहे. मजा येणार आहे. फक्त फरक एवढाच आहे की हाईट गेन केल्यावर जो डोकेदुखी, ऑक्सिजन लो असल्याचा त्रास होतो तो वेगळा. इथली थंडी लय डेंजर, पण दोन्ही बाजूला बर्फ आहे. फ्रीजर मध्ये ठेवला जातच फील तुमचा. आणि हात तर पूर्णपणे गारटलेलेत, त्याला काही उपयोगच नाहीये. घालायचं म्हणून घातलं असं झालं ते. खारदुंगला पास. आलो रे. कुठे कुठे गाड्या कुठे आहेत आपल्या. 17,982 फूट. वा, इथं ही आपली सगळी चौकी है बघा. कन्वाई आ रही है, आप गाड़ी साइड कर दो. क्या कन्वाई आ रही है, तो साइड पे कर दो, जाम लग जाएगा. मतलब ट्रैफिक ज्यादा आ रही है. हाँ, 1-2 मिनट ये आगे के जा रहे सर. किनारे पे लगा लो. हाँ हाँ, किधर है ये लगा रहा है. चलो
चला रे ए मोठ्या गाड्या येतात ते, चला एक एक फोटो काढायचं फक्त, ते यायचं आपलं. काय इथं जास्त वेळ थांबायचं. 17,982 फूट म्हणजे जवळपास 18,000 फूट आहे. केवढा मोठा विषय हा, सोपं आहे का? हाच रोड तुम्हाला सियाचीन कडे घेऊन जातो. सियाचीनची बॉर्डर, जिथं आपले भारतीय सैनिक याच्यापेक्षा डेंजर परिस्थितीमध्ये आपल्या बॉर्डरचं रक्षण करत असतात. आणि खरंच सलाम आहे त्यांना, कारण इथं 2 व्हीलरवर येणं अवघड आहे. जिथं अशा ठिकाणी येणं अवघड आहे तिथं ते दिवस रात्र मेहनत करतायत, आपल्या सीमेचं रक्षण करतायत. भारी, खरंच अभिमान वाटतो. रोड छोटा आहे म्हणून गाड्या थांबलेल्या आहेत बघा. खूप खूप इथं मॅनेजमेंट करावं लागतं. आर्मीच्या लोकांना हाच त्रास आहे. आणि इथं समोर आहे बघा खारदुंगला पास. आता आपण उतरून इथनं खाली चाललोय हळूहळू. तर आपण आलो खारदुंगलावरून इकडून, आणि नॉर्थ कुल्लू जे आहे 15,000 फुटापेक्षा जास्त उंचीवर आहे. इथं थांबलो होतो, नाश्ता केला आणि आता आपण चाललोय हुंदरला. तर इथून कमीत कमी 60-65 किलोमीटर आहे ते. तर बघूयात आपला पुढचा प्रवास कसा होतोय. बरं वाटलं, पण 18,000 फूट वर गेल्यामुळं इतका त्रास होत नाही हे जाणवलं. त्यामुळे आता छान वाटतंय. बाजूला याक चारतायत बघा सगळीकडं. सगळीकडे याकच याक आहेत. मला वाटतं इथंच एखादा गोठा टाकावा. याक. आता पाच म्हणलं याला बा खारलं बात खाली खारलं म्हणजे खाली सुंदर हा डबल बघू काय काय नाही. लगेच स्टे घेतलं तसं काय कोण त्रास बीस काही फक्त झोपेचा त्रास, बाकी काही नाही. उंट दिसलंय. वाळवंट बघा, जगातलं सगळ्यात उंचावरचं वाळवंट आहे. आणि आपण चाललो बाबा तिथे उंट दिसलं का? हा दिसले दिसले. उंट बघायला एवढा खुशमी पाहिलं तर झालं. लहानपणी उंट भारी पळत होतं ना. तर आता आम्ही आहे खुद्दरला, आणि इकडे तुम्ही वाळू बघताय. नक्की तुम्ही हिमालयात आलाय का राजस्थानला तेच कळत नाहीये. आणि ऊन पण लय डेंजर आहे, लय डेंजर ऊन आहे बघा. इकडं वाळूची सगळी मोठे मोठे हे आहेत.
इथनं वरतून वाळू बहुतेक वाहून येते. कसले घाबरून पळाले. ते जवळ येऊ नको. मम्मीला आवाज देत होती मम्मी. रे क्यूट आहे पण. वेगळेच आहेत ना. हा ना. हिमेश 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 टोपी पहन के. अरे आम्हाला वाटलं सुधीरच आवाज करतोय. अरे मीच करत होतो. गुटकी. अरे ते गाणं म्हणतंय आदित्य ते लय भारी ओरडतंय. एक ते मागा पकड झोपले. हा कुठे आहे बुकिंग काउंटर? ते दिसते. आता मी गुंदरमध्ये आहे आणि इथं सँडून्स आहेत, म्हणजे इथं वाळवंट आहे आणि वाळवंटात तुम्हाला माहिती आहे उंट असतं. तर इथे आहे ना आपल्याकडे आहे ना राजस्थानमध्ये एकच म्हणजे असे पाटलं फक्त एक कुबड असलेले उंट असतात. त्याला 2 कुबड असतात. स्पेशालिटी इथले आणि लडाख मधले. आणि एवढ्या उंचवरती सुद्धा विचारच करायची गोष्ट नाही. इथं उंट असू शकतात अशी कल्पनाच केली नव्हती. बस गॉगल कुणी घेतला माझ्याकडनं आता? तो इससे रेड से निशान लगा ना. हुकला हुकला. तर सुमोर मध्ये काल आपण संध्याकाळी थांबलो होतो. काय पाहिजे का? काय पाहिजे? आपण आता सकाळी नाश्ता करतोय आणि हे इथले लोकल सर ह्याला काय म्हणतात? आंटी इसको क्या बोलते हैं? ये लेट्यूस खमीर को लेट्यूस इसमें लेट्यूस है, धनिया, हाँ। टमाटर, प्याज सब डालते हैं। मतलब वो सैंडविच जैसे बनाते हुए, सैंडविच जैसे, हाँ। लेकिन ये आपने बनाया हुआ ब्रेड है लोकल. ये लोकल हमारा गेहूं का, हाँ, ओके. गेहूं का आप ऑर्गेनिक का ऑर्गेनिक. आटा, हाँ जी, ओके हाँ ओके. जी, जी, जी। चलो खाते. हा सेम असं. काळं मिरी पूर आणि चाट मसाला पाहिजे. तरी पाहिजेच का अजून? तुला लोकल घेतलाय तरी पण होय रे. सुप्रभात मंडळी, आता आम्ही आहोत सुमूर मध्ये. काल आम्ही शेवांग नुरबू होमस्टे मध्ये थांबलो होतो. भारी होमस्टे, तुम्ही व्हिडिओ बघायलाच त्याचे. तर आत्ता आपण पुढे निघणार आहोत सियाचिन साठी, सियाचिन बेस कॅम्पला. आणि तिथून जाताना अजून आपल्याला काही ठिकाणं बघायचीत का त्याचंच डिस्कशन चालू आहे. मागं आणखी आहेत त्या सांगतात. तर बघूयात आज आपला दिवस कसा होतोय ते. सियाचिनला इथं आंटी बसून बघा. परत आता संध्याकाळी आपली भेट होईल त्यांच्या सगळं. चला आंटी निकलते. अंकल आते हैं शाम को, कॉल करूंगा आपको.
तर अशा रीतीने हिमालयाला मागे सोडून काराकोरम पर्वतरांगेमधल्या असलेल्या सियाचीन बेस कॅम्प आणि तिथून पुढे असणाऱ्या बऱ्याचशा प्रेक्षणीय स्थळांना आपण पुढच्या भागात भेट देणार आहोत. तर भेटूयात पुढच्या भागात सियाचीन बेस कॅम्पमध्ये. धन्यवाद.